नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। महाशिवरात्री निमित्ताने नागपुरातील नंदनवन भागात असलेल्या श्री लक्ष्मीनारायण शिवमंदिरात 51 फूट शंकराच्या मूर्तीच्या दर्शनासाठी शिवभक्तांनी भक्तिभावाने हजेरी लावत दर्शन घेतले। यावेळी आलेल्या भक्तांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळत आहे। महाशिवरात्री संपून 3 दिवस होऊन देखील भगवान शंकराच्या मूर्तीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी वाढतच आहे। आज सकाळच्या सुमारास पूजा अर्चना करण्यात आली, त्यानंतर रुद्र अभिषेक करण्यात आला। हर हर महादेवच्या गजरात हा संपूर्ण परिसर दुमदुमू लागला आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। चंद्रपूर रेल्वे स्थानकावर अज्ञात व्यक्तीचा गुंड प्रवृत्तीच्या युवकाने चाकूने भोगसून खून केला। हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली। जखमी अवस्थेतील युवक आश्रयासाठी रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षालयात पोहोचल्यानंतर काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तपास चक्रे फिरवून चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर वाड्यातल्या साहिल आंबेकर नामक आरोपीला ताब्यात घेतले आहे। मात्र अद्याप मयताबाबत कुठलीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही। मयत व्यक्तीने झोपलेल्या अवस्थेतील आरोपीच्या खिशातले पैशाचे पाकिट चोरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। मी रेल्वे स्टेशन येथे रात्री झोपून होतो बाकड्यावर। त्यानंतर मृतक हा माझ्याजवळ आला। मी झोपेमध्ये असताना त्यांनी माझे खिशातील मनी पर्स काढले आणि दुपट्टा काढला। मला जाग आल्यानंतर मी त्याला विचारलं की तू माझं पाकिट चोरलं का? त्यांनी म्हटलं की हो, मी चोरलेलं आहे, मला पैशाची गरज आहे असं म्हटलं। त्यावरून दोघांचा वाद झाला आणि आरोपी हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्याने त्याच्याजवळ ऑलरेडी त्याच्या कमरेला चाकू होता। त्याने जो चाकू काढला आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला। आरोपीने म्हटले की त्यांना मला आईवरून शिवीगाळ केली, त्यामुळे मी त्याला चाकू मारला तर आरोपी हा पळून गेलेला आहे। त्यानंतर चाकू लागल्यानंतर मृतक जो होता तो वेटिंग रूममध्ये जाऊन झोपून गेला जखमी अवस्थेमध्ये आणि तब्येत सकाळपर्यंत सिरियस झाल्यानंतर मग त्याला ॲडमिट केलं, तिथे तो मृत झाला। काय कारवाई सुरू आहे? सध्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। इन्क्वेस्ट आणि घटनास्थळ पंचनामा सुरू आहे। त्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील तपास करणे बाकी आहे। महाराष्ट्राला जशी संतांची परंपरा तशीच विचारवंतांचीही परंपरा आहे। या समृद्ध परंपरेत यशवंतराव चव्हाण यांचे नाव मोठ्या सन्मानाने घ्यावे लागते। महाराष्ट्राला आधुनिक करण्यात यशवंतराव चव्हाणांचे योगदान फार मोठे आहे। त्यांच्या हाती महाराष्ट्र राज्याचे सूत्र एकवटताच त्यांनी फुले शाहू आंबेडकरांच्या ध्येयातील आधुनिक महाराष्ट्र साकार करण्याचे ध्येय बाळगले आणि ते पूर्णत्वास नेले, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण यांच्या 111व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप पनकुळे यांनी केले। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे तळागाळातील कार्यकर्त्यांचे कैवारी होते। त्याचप्रमाणे दुर्बल घटकांवर लक्ष ठेवणारे, शेतीविषयक धोरणाबाबत पुरोगामी दृष्टिकोन ठेवणारे नेते होते, असे मत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी अजनी चौक, वर्धा रोड, नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात माजी आमदार दीनानाथ पडोळे यांनी मांडले। कार्यक्रमाला बजरंगसिंह परिहार, सेवादल प्रदेश अध्यक्ष जानबा मस्के, दक्षिण पश्चिम अध्यक्ष राजू चव्हाण, पिंकी शर्मा, भाईजी मोहोड हे प्रामुख्याने उपस्थित होते। या प्रसंगी विलास पोटफोडे, रमेश नाईक, सूरज बोरकर आदी उपस्थित होते। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। उत्तर नागपूर प्रभाग क्रमांक 9चे माजी नगरसेवक दीपक अरोरा यांच्या मार्गदर्शनात वार्ड अध्यक्ष प्रवीण चौरे यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल योजनेचा लाभ घेण्याकरिता परिसरातील नागरिकांकरिता प्रभाग 9 इंदोरा वस्तीमध्ये कॅम्प लावण्यात आला। या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्तर नागपूर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत येऊन रजिस्ट्रेशन फॉर्म भरून नोंदणी केली। या प्रसंगी उपस्थित प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल योजनेचे नागपूर शहर संयोजक भास्कर पराते, शहर सहसंयोजक अनिल झोडे, उत्तर मंडळ संयोजक निलेश बोरकर, मंडळ उपाध्यक्ष दिनेश इल्मे, प्रभाग 9 संयोजक संजय शेंडे, वार्ड अध्यक्ष शंकर गोतुलवार, राखीताई मानवटकर यांनी देखील हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत घेतली। वार्ड अध्यक्ष प्रवीण चौरे यांनी मागच्या बऱ्याच वर्षांपासून समाजसेवेत स्वतःला झोकून दिले आहे। त्यांच्या नेतृत्वात इंदोरा, भंडार मोहल्ला, मोठा बुद्ध विहार परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचे बरेच शिबिर याआधी देखील भरवण्यात आले आहेत। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पोंभुर्णा येथे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय,
भूमी अभिलेख कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालयाचे लोकार्पण तसेच आदिवासी मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या भूमिपूजनासह तालुक्यातील 8 पुलांचा पायाभरणी सोहळा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला। कार्यक्रमाला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराज भोंगळे, जिल्हाध्यक्ष महेश देवकते, प्रदेश सचिव आशिष देवतळे, माजी भाजपा जिल्हा महामंत्री नामदेव डाहुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, पोंभुर्णाच्या सरपंच सुलभाताई पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक भूषण मोहितेसह जिल्हा निबंधक अंकिता तांदळे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विकास जिडगलवार, उपअभियंता नितीन मुत्तेलवार, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे सचिव अनिल बोरगमवार उपस्थित होते। आज येथे 42 कोटी 92 लक्ष कोटी रुपये खर्च करून विविध कार्यालयाचे लोकार्पण, आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन आणि पाणंद रस्त्यावरील 8 पुलांच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली आहे। यापूर्वी सुद्धा पोंभुर्णा येथे संत शिरोमणी जगनाडे महाराज सभागृह, महात्मा ज्योतिबा फुले सभागृह आणि वीर शहीद बाबूराव शेडमाके यांचे सभागृह बांधण्यात आले आहे। पोंभुर्णा येथे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे लोकार्पण 80 लक्ष, भूमी अभिलेख कार्यालय लोकार्पण 1 कोटी 86 लक्ष आणि पोंभुर्णा येथे दुय्यम निबंधक कार्यालयाचे लोकार्पण 1 कोटी 14 लक्ष, आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहाचे बांधकाम करणे 13 कोटी 54 लक्ष, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाचे बांधकाम करणे 13 कोटी 54 लक्ष यासह पोंभुर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोडी ते बोर्डा बोरकर येथील स्मशानभूमी जवळ नाल्यावर पुलाचे बांधकाम करणे, घनोटी नंबर 1 ते आंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्यावर पुलांचे बांधकाम, घनोटी नंबर 2 त्या आंबेधानोरा येथील मोठ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम, सातारा भोसले ते बालाजी तलावपर्यंत जाणाऱ्या मार्गावर पुलाचे बांधकाम, बोर्डा दीक्षित ते बोर्डा झुल्लरवार रोडावरील नाल्याचे बांधकाम, सातारा भोसले स्मशानभूमी ते बालाजी तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचे बांधकाम, जामखुर्द ते जानाळा रोडवर पुलाचे बांधकाम, दिघोरी ते वेळवामध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे याप्रमाणे प्रत्येकी 1 कोटी 50 लक्ष रुपये प्रतिपूल असे एकूण 12 कोटी रुपयांच्या पुलाचे बांधकाम भूमिपूजन करण्यात आले आहे। तुलसीरामजी गायकवाड पाटील कॉलेजमध्ये 15 आणि 16 मार्चला 10वी आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं आहे। इंडियन कॉलेज CCTM अँड स्पिरिच्युअल फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा विषय घेऊन या कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं आहे। नमस्कार, आमच्याकडे 15 आणि 16 मार्चला इंटरनॅशनल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 525 पेपर्स आम्हाला पूर्ण देशामधून आणि एक विदेशामधून सुद्धा आमच्याकडे पेपर आलेले आहेत आणि त्याच्यासाठी 15 मार्चला इनॉग्रेशन जे आहे प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या नागपूरच्या सेंटर जामठा इथे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि बाहेरचे पाहुणे आणि प्रसिद्ध व्यक्ती, इंडस्ट्रीचे पर्सन्स आणि बरेचसे UG, PG आणि PhDचे स्कॉलर्स, फॅकल्टी मेंबर्स आपल्याकडे पेपर प्रेझेंटेशन करणार आहे। याच्यामध्ये जो थीम आहे तो बेसिकली आमचा जे टायटल आहे ते इंडियन नॉलेज सिस्टम, म्हणजे आपल्या भारतीय याच्यामध्ये जी व्यवस्था करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये हळूहळू सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंडियाचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे आजच्या टेक्नॉलॉजीसाठी आणि पुढच्या डेव्हलपमेंटसाठी, पण ते इंडियन नॉलेज सिस्टमवर ही बेस्ड आहे। अँड सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी ह्या दोघांचाही मेळ घालून आपल्या इथे फॉर ॲडव्हान्सिंग टेक्नॉलॉजी याच्यावर आपलं कॉन्फरन्सचा टायटल आहे, ज्याच्यामध्ये आमची ही 10व्या नंबरची आमची इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे, जी आमच्याकडे गायकवाड पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये तुळशीरामजी गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मोहगाव इथे नागपूर इथे आयोजित करण्यात आलेली आहे। तर हे आपल्यासाठी एक गौरवास्पद गोष्ट आहे की याच्यामध्ये सगळ्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटणार आहे, ज्याच्या थ्रू सगळ्या लोकांना कळणार आहे की कशा प्रकारे टेक्नॉलॉजी जी आहे आपल्या भारतीय व्यवस्थामध्ये, त्याच्यामध्ये ब्रह्मकुमारीचे आमचे बालाकिशोरजी आहे, जे BK आहे, ब्रह्मकुमारीचे एक्सपर्ट स्पीकर आहे, ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे ॲज अ चीफ गेस्ट। आणि जीसीस रावसोपॉलिस हे एका जर्मन ग्रुप कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर असलेले हे आपल्याकडे गेस्ट ऑफ ऑनर म्हणून आहे आणि कीनोट सेशन पण आहे,
ज्याच्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघांमध्ये कीनोट स्पीकर आहे. कीनोट स्पीकरमध्ये डॉक्टर SL बोरसे हे ऑफलाईन अवेलेबल राहणार आहे आणि ते आपल्याला संदर्भ या रिलेटेड सगळं आपल्याला गाईडलाईन देणार आहे. तर ही कॉन्फरन्स अतिशय महत्त्वाची आहे. हे टॉपिक पण जो आहे इंडियन नॉलेज सिस्टम हा पण फार महत्त्वाचा टॉपिक आहे. तर याच्यासाठी आपण सगळे लोक जर वेळ असेल तर त्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पण इथे येऊन ते यावं आणि सहभागी होऊन याचा उपयोग सगळ्यांनी करावा. धन्यवाद. मी डॉक्टर प्रेमानंद लक्ष्मणराव नागतोडे, प्राचार्य तुळशीरामजी गायकवाड पाटील, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, मोहोगाव, बुटीबोरी, नागपूर. आमच्या संस्थेमध्ये प्रथम पदवीदान समारंभ हा 7 तारखेला कॉलेजमध्ये आयोजित केला होता. त्यामध्ये 202 विद्यार्थी हे पात्र होते. त्यामध्ये 52 विद्यार्थी हे MBA आणि 108 विद्यार्थी हे MCAचे होते आणि इतर विद्यार्थी जे आहे ते MTech या विषयाचे होते. तर हा PG स्टुडंटचा पहिला ग्रॅज्युएशन सेरेमनी होता. आम्ही ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट म्हणून कार्यरत आहे 21-22 या सेशनपासून. तर त्या दृष्टीने नागपूर विद्यापीठाशी संलग्न असून हा आमचा प्रथम पदवीदान समारंभ होता. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विद्यापीठाचे प्रो VC डॉक्टर संजय दुधे, रजिस्ट्रार डॉक्टर राजू हिवसे आणि TCSचे कॅम्पस हेड मिहान नागपूर येथील अरविंद कुमार हे उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी या पदवीदान कार्यक्रमात भाग घेतला आणि कार्यक्रमाचे सुरेख आयोजन या आमच्या कॅम्पसमध्ये झाले. यानंतर पुढील 2 वर्षांनी आमचा दुसरा ग्रॅज्युएट सेरेमनी होईल आणि त्याच समारंभात असंख्य असे पदवीधारक UGचे विद्यार्थी तसेच PGचे विद्यार्थी राहील. कमीत कमी 1000 विद्यार्थ्यांना पदवीदान समारंभ या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात येईल. थँक्यू. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.